आज एवढा मोठा कांड झाला आपल्या ट्रॅक्टर सोबत की आपल्याला पूर्ण ट्रॅक्टरच खोलायला लागलो रे भाऊ. हे पाहण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. श्रीराम, तर स्वागत आपल्या निमनी ब्लॉग मध्ये. तर 2-4 दिवस झाले आपला ब्लॉग आला नाही रे भाऊ. आपलं त्याचं कारण असं आहे की आपल्याला थोडंसं काम होतं, त्याच्याने आपण की ब्लॉग टाकू शकलो नाही. आणि आज जात होतो भाऊ आपल्याला अमरावतीला, कारण की आपल्या ट्रॅक्टरचं निघालं होतं मग काम. तर आपल्याला शोरूम मधून थोडंसं सामान आणायचं होतं आपल्या ट्रॅक्टर, आपण ते आणण्यासाठी अमरावतीला निघालतो मग. आणि पहिले तर अमरावतीला पोहोचल्यावर आपण पहिले डीमार्ट मध्ये गेलो. डीमार्ट मधून आपण बॉटला घेऊन घेतल्या रे भाऊ, कारण की उन्हाळा लागला, आपल्याला थंड पाणी पाहिजे. तर आपल्याला वाटला तर पहिले घेणार, मग आपण तिथे टोपी घेऊन घेतली, ऊन लागत होती डोक्याला. तर मग आपण गाडी घेऊन निघालो डायरेक्ट शोरूम मध्ये. ब्लॉक काढला नाही तर आपण डायरेक्ट निघालो घराच्या रस्त्यानं. आणि मग घरी आल्यावर असं पाहिलं की पूर्ण ट्रॅक्टरच्या चक्का बिक्का सगळं खोलून ठेवलं होतं, पार्ट अलग करून ठेवलं होते. आणि इकडे ते टेबलवर काहीतरी काढून ठेवलं होतं, इकडे पवन बोट डायरेक्ट याच्यानंतर बेरिंगच काढून द्यायला ते हातानच घुमून द्यायला ते. आणि पाहायला तर एवढं जण आले ते भाऊ की बस रे भाऊ, पाहायला काम करायला कमी पाहायला जास्त रे भाऊ पोट्टे. त्याचं काम निघालं म्हणजे लय बेकार गोष्ट आहे रे भाऊ. इकडे पवन भाऊ खोलून द्यायला ना रे भाऊ, मग नट इकडे दादा बी खोलून द्यायला, इकडे काम करून द्यायला थोडं त्याला मदत करू लागून राहिलं. तर भेटू आपण अशा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो वॉचिंग टू बाय.